औरंगाबाद आजचं संभाजीनगर या ठिकाणी मराठवाडा सारख्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव दिलं असं म्हणजे नामविस्तार झालं किंवा नामकरण झालं त्याबद्दल औरंगाबाद वासियांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना नामविस्ताराच्या विद्यापीठाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा। या ठिकाणी थोडस मी संक्षिप्त मध्ये मांडणी करेल। औरंगाबादची खोब्रागडे घराण्याचं आणि बाबासाहेबांचं एक फार मोलाचा आणि नैतिक नातं आहे। ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती होत असताना परंतु ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विनंती केली देवाजी बापूंना की या मिलिंद महाविद्यालयाला आपण संपूर्ण लाकडाची जी काही जिम्मेदारी आहे ती आपण पूर्ण करावी। तर बाबासाहेबांच्या विनंतीला मान देत देवाजी बापूंनी संपूर्ण लाकूड हा गोलाकार आकारात नसता त्याला रंधा मारून या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाला या ठिकाणी या विद्यापीठाला त्या ठिकाणी देवाजी बापूंनी बाबासाहेबांच्या म्हणण्यावरती निर्मितीसाठी या ठिकाणी पाठवलं। आज नामांतराच्या लढ्यामध्ये जो काही इतिहास असेल त्याची बाबासाहेबांच्या प्रती प्रेम करणारे त्यांचे मानसपुत्र दिवंगत डायरेक्टर राजाभाऊ खोब्रागडे ज्यांनी नंतरच्या काळामध्ये विपुल पक्षाची भूमिका वठवली आणि त्या भूमिकेतून त्यांच्या कार्यातून त्यांच्या मार्गदर्शनात नामांतरवीर उपेंद्र शेंडेजी हे घडले। यासाठी सांगू इच्छितो की नामांतरवीर आजचे दिवंगत जे उपेंद्र शेंडेजी बाबासाहेबांच्या कार्यामध्ये असतानाच त्यांना श्यामबाबूचा सहवास आला आणि त्यानंतर पाठोपाठ दिवंगत विपुल पक्षाचे नेते गिरीशबाबूंच्या सहवासात ते आले। मी हा प्रसंग या ठिकाणी सांगू इच्छितो की ऐक्याची बैठक मुंबईकडे सुरू असताना जे नामांतरवीर दिवंगत उपेंद्र शेंडेजी ते गिरीशबाबूच्या सहवासात हॉस्पिटलमध्ये असताना ज्यावेळेस विपुल पक्षाची चांगल्या भूमिकेमध्ये असताना आपण उपेंद्र शेंडेजीचं जे काम होतं त्या कामाला कुठेतरी आपण न्याय देण्याच्या अनुषंगाने गिरीशबाबू त्यांच्या सोबत नेहमी एक ज्या कार्यामध्ये असताना त्यांनी आपली एक कविता नामांतराच्या संदर्भात ती वाचून दाखवली मृत्यूच्या काही अवघ्या काही काळापूर्वी आणि त्याच्यात डायरेक्ट दिलेली कविता एक 4 ओळीची आहे। मी आपल्याला वाचून दाखवतो। गिरीशबाबू असं म्हणतात नामांतरावरती युगांची अस्पृश्यता जुळणारून आम्ही साधले मतांतर माणुसकीची पताका उभारून आम्ही केले धर्मांतर गृह प्रस्थापितांच्या शब्दांनी निर्मिले उद्याचे आंबेडकर झुंजार विद्रोही भेरी घोषांनी आम्ही करू नामांतर विदेशी लबाडखोर अर्थांनी ठेवले निश्चितच अंतर याद राखून भामट्यांनी आम्ही करूया तुमचे राष्ट्रांतर असं गिरीशबाबू त्यावेळेस उपेंद्र शेंडे यांना ही कविता वाचून दाखवतात आणि त्याच डायरीमध्ये गिरीशबाबू म्हणतात की येणारी जी 90च्या नंतरची जी निवडणूक आहे विपुल पक्षाच्या त्याच्यामध्ये उत्तर नागपूरचं नेतृत्व हे उपेंद्र शेंडे यांना देण्यात यावं आणि अवघ्या त्यांच्या मृत्यूच्या अगोदर त्यांनी आपल्या खुल्या पत्रावरती उपेंद्र शेंडेंचं नाव लिहून दिले आणि त्यानंतर ते आमदारसाठी त्यांना तिकीट भेटलं आणि ते विपुल पक्षाच्या खलिफाच्या बॅनरवरती ते निवडून आले। एवढाच एक संकल्प साधून त्यांनी नामांतराच्या लढ्याला विपुल पक्षाने दिलेला एक आमदार शेवटचा ज्याला विपुल पक्षाचा एक खंदा विपुल चळवळीचा एक नेता जे मानला गेला ते गिरीशबाबूंच्या आणि त्याच्या शिलेदाराच्या याच्यावरती शेवटचा आजपर्यंतचा जो शेवटचा एक विपुल पक्षाचा जो आमदार होता त्यांनी ती गाठ बांधली
आणि या नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला ओळखून घेतलं आणि कुठेतरी आपण गिरीबाबूंना मला जे नामांतराच्या संदर्भामध्ये जे काही बोललं असेल किंवा जे काही नामांतराच्या लढ्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे, मराठवाड्यासारख्या एक मागासलेल्या विद्यापीठाला म्हणजे या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या अनुषंगाने जो जो संकल्प साधला त्या ह्याच्या संकल्पामध्ये उपेंद्र शेट्टींनी जी भूमिका निभावली ती खरंच वागणं योग्य आहे आणि त्यांचं श्रम त्या काळात ते नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी आपल्याला दाखवलेलं आपल्याला या ठिकाणी सर्वांना दिसून येतं आणि अशा नामांतर दिनाच्या या आज नामांतर दिनाच्या नामविस्ताराच्या दिनाच्या निमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज नामविस्ताराच्या दिनी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी आपल्याला एक संकल्प साधतो की येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्ष असे बरेचसे आंदोलन उचलवेल आणि येणाऱ्या काळामध्ये संकल्प बांधून आपला विरोधी पक्ष बाबासाहेबांनी दिलेला पक्ष आणि उपेंद्र शेट्टींनी ज्यांनी आपली या पक्षाला आपलं योगदान दिलं या सर्वांचा समावेश घडवत या संपूर्ण महाराष्ट्राला ऐक्याच्या माध्यमातून असो किंवा संघटित बांधणीतून आपण विरोधी पक्षाची समोर येणाऱ्या काळामध्ये आपण बांधणी करूया आणि नामविस्ताराच्या दिनी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि